आपण बघतोय की देशात अघोषित आणीबाणी लागलेली आहे. आत्तापर्यंत ईडी सीबीआयचा धाक तर दाखवतच होते, पण ज्या लोकांना ईडी सीबीआयचा धाक दाखवू शकत नाहीत तर ते लोक संसदेत आपल्या विरोधात बोलले नाही पाहिजे. म्हणून संसदेत आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांचं निलंबन व्हायची ही पहिली वेळ आहे. म्हणजे ह्या देशात आता आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करायला लागलो का काय? विरोधी पक्षाच्या खासदार 141 खासदार हे यापूर्वी देशाच्या इतिहासात कधी निलंबित झाले नव्हते. तर त्या खासदारांना फक्त मागणी काय, तर संसदेमध्ये झालेल्या गोंधळाच्या सुरक्षेवर चर्चा करा. ही एक मागणीवर चर्चा सरकारला करायची नाही. आणि म्हणून जे लोक संसदेचं संरक्षण करू शकत नाहीत ते देशाचं काय संरक्षण करणार? आणि याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून संसदेतल्या खासदारांना जे पद्धतीनं निलंबित केलं जातंय, तर ही आपली हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. आणि या राज्यातला देशातला युवक हे उघड्या डोळ्यानं बघतोय. सुप्रिया सुळेंना संसद रत्न करून एकीकडे घोषवलं जातं आणि दुसरीकडे त्यांना अमोल कोल्हेंना यांनाही निलंबित करायचं आपल्या पक्षातले आहेत, त्यांच्याबद्दल काय भूमिका असणार? अमोल कोल्हे साहेब, सुप्रियाताई तर संसदेत कशा पद्धतीनं काम करतात हे आपण सगळ्यांनी बघितलंय. अमोल कोल्हे साहेब असतील, सुप्रियाताई असतील. सुप्रियाताई 7 वेळा संसद रत्न झाल्यात, 2 वेळा संसद महारत्न झाल्यात. अशा खासदाराला फक्त संसदेतल्या हल्ल्यावर चर्चा करायची, ह्या एका क्षुल्लक कारणावरून निलंबित केलं जातंय. याचा अर्थ किती मोठी हुकुमशाही आणि दादागिरी ही चालली. शेवटी जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं. राज्यसभेच्या सभापतीची मिमिक्री करण्यात येते विरोधी पक्षांच्या लोकांकडनं, हे किती घोषणा होईल? असं आहे की राज्यसभेच्या सभापतीची मिमिक्री जर काहींनी केली असेल तर त्याच्यावर त्यांनी ती कारवाई करावी. पण संसदेत काय 141 लोकांनी मिमिक्री केली राज्यसभेच्या, आणि बाहेर भाषणात हे सगळेच नेते एकमेकाची मिमिक्री करतात. राज ठाकरेंनी अनेक लोकांची मिमिक्री केली. पण ठीक आहे, संसदेच्या सभागृहामध्ये मिमिक्री करायला पाहिजे का तर नाही करायला पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहेत. पण याचा अर्थ तुम्ही समज द्यायच्याऐवजी 141 खासदारांनी त्यांची मिमिक्री थोडी केली. हे 141 खासदार का निलंबित केले? तर ह्याचं उत्तर आता देशाला द्यावं ना. देशाच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याची चर्चा तुम्हाला करायची नाही, त्यामुळं हे सगळा प्रकार चाललेला आहे. महागाई बेरोजगारीवर चर्चा होऊ द्यायची नाही, याच्यामुळं हा सगळा प्रकार चाललेला आहे. असं ही माझी नाही तर ही राज्यातल्या, खास करून महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांची भावना झाली. कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ज्याला निवडून देतोय, भारतीय जनता पार्टी ज्यांच्यावर आरोप करते त्याच लोकांना सत्तेत घेऊन मंत्री करते. म्हणून कुणालाही भाजपाच्या विरोधात निवडून दिलं तर तो आता भाजपाकडेच चालला आहे. म्हणून लोकांची, युवकाची भावना झाली की आता शाहीच्या ऐवजी निवडणूक आयोगाने आता चुनाच लावावा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लागतील असं आपण म्हणलात, त्यावेळेस सोलापुरात नेमकी काय राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे? राष्ट्रवादीची भूमिका, ज्या जागा आम्ही लढतोय त्या जागा आम्ही लढणार आहेत. काही जागा आम्ही नव्यानं त्या ठिकाणी घेतोय. आणि सोलापूर जिल्ह्यानं नेहमीच आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे. त्यामुळं गुत्तेदार आणि काही ठराविक लाभार्थी जरी गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही सोलापूर जिल्ह्यातली आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहे. महेश अण्णा कोटे असतील, आमचे भरतजी जाधव साहेब असतील, पहिलवान असतील, अशी अनेक मंडळी आज शरद पवार साहेबांच्या सोबत उभा आहे. आणि ही सोलापूर जिल्ह्यातली जनता शरद पवार साहेबांच्या सोबत राहील. आणि येणाऱ्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून जास्तीचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचे असतील. शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ते तर उभा राहणार आहे. आता समोरून जे काय त्यांचा महायुती आहे ते ठरवतील. महाविकास आघाडीचं शरद पवार साहेबांच्या गटाच्या जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढू. समोरून कोण यायचंय हा त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा थोडी प्रश्न आहे. त्यांचं सध्या कसं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. हे भारतीय जनता पार्टीत गेलं की अजितदादांना राष्ट्रवादीत असल्यासारखं मोकळं काम करायचं आता मोकळीक राहिलेलं नाही. एकनाथ शिंदेचं त्यांचं किती जमतं किंवा भाजपाच्या. आता पहिल्यांदा वित्त आयोगाची जी फाईल आहे फायनान्सची, दादा उपमुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला ती फाईल डायरेक्ट क्लिअर व्हायची. पण आता दादांची फाईल ही उपमुख्यमंत्री क्रमांक 1 देवेंद्र फडणवीसांच्याकडे जाते आणि मग ती मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना कात्री लावण्याचं काम केलंय. पालकमंत्री नेमायला 92 दिवस घेतलेत, अक्षरशः रुसून बसावं लागलंय. त्यावेळेला पालकमंत्रीपद दिलेत 92 दिवसांनी. त्यामुळं कसं चाललंय हे महाराष्ट्रातील जनताला कळतंय आणि त्यांचा चेहरा बघून हे आम्ही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या माणसाला तर ते अधिक कळतं की आता ह्यांच्यात काय चाललंय. मुख्यमंत्री जाऊन असं म्हणतात की रेशीम बागेत ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अजितदादांना ती ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली नसती का तिथे गेल्यानंतर? कुठं रेशीम बागेत गेल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं मुख्यमंत्री म्हणतात, पण अजितदादा गेल्यानंतर त्यांना मिळाली नसती का ती ऊर्जा आणि प्रेरणा? ते त्यांना खरं तर ते विचारायला पाहिजे. आता ते त्याच मार्गाने गेलेले आहेत, त्यामुळं त्यांना इच्छा असो का नसो तिथं भारतीय जनता पार्टीत गेले तर तुमच्या इच्छेला शून्य किंमत आहे. तो पक्ष आदेशावर चालतो. तिथं काय तुमची इच्छा कोण विचारायला तिथं काय शरद पवार साहेब बसलेले नाहीत. त्यामुळे ते सांगतील तेवढंच करायचं काम असतंय. त्याच्याबद्दल त्या खासदारकीचा दावा सांगणं एवढा मी काय मोठा नाही, मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. महाविकास आघाडी इंडियाच्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटप होणार आहे, त्याच्यातला मी काय भाग नाही. विधानसभेतल्या जागेचं आम्हाला माहिती आहे. आता सोलापूर उत्तरला पवारसाहेब जयंत पाटील साहेबाच्या तोंडून आम्ही महेश अण्णा कोठे हे आपले उमेदवार असतील असं आम्ही ऐकलंय, पण लोकसभेच्या बाबतीतली तशी काही चर्चा माझ्या कानावर झालेली नाही. त्यामुळे मी त्याच्यासोबत सांगू तुमचे उमेदवार आहे सुनील भरमण, त्यांनी असं सांगितलं पवारसाहेबांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. मला ते माहीत नाही, मी काय तिथं नव्हतो. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब आणि ते सांगू शकतील, कारण त्या चर्चेत मी नव्हतो. आणि लोकसभेच्या चर्चेबद्दल बोलणं एवढं माझ्यासमोर जी गोष्ट झाली नाही ती मी कशी सांगणार. असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं देशात आणि महाराष्ट्रात काही झालं की ते शरद पवार साहेबांच्यामुळं झालं. भूकंप आला, अवकाळी पाऊस आला तरी तो शरद पवार साहेबांच्यामुळंच आला असं म्हणायचं राहिलेत. बाकी जे काही होतं ते शरद पवार साहेबांच्यामुळं होतं. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात जे याचिका करतात त्यांचे देवेंद्र फडणवीसांचे संबंध काय आहेत हे महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहीत आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचं काम हे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लावणं हा सध्या कार्यक्रम चालला आहे. नंतर पुढचा कार्यक्रम हा हिंदू मुस्लिम वाद लावणं होईल. त्यांच्याकडं मूळ बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं असतं. देवेंद्र फडणवीसांना हे माहीत नाही का 95च्या नंतर शरद पवार साहेब राज्यामध्ये कोणत्या पदावर आहेत, त्यांनी राज्यामध्ये कोणतं पद भूषवलं आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्या काळात त्यांनी काय केलं हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. मराठा आरक्षणासाठी ओबीसीचं आरक्षण हे शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सातत्यानं ओबीसीत गेले की ओबीसी समाजाचं नुकसान शरद पवार साहेबांच्यामुळे झालं हे सांगणार. मराठा समाजात गेले की मराठा आरक्षण शरद पवार साहेबांमुळे मिळालं नाही. आता तर एकमुखाने सगळ्या आमदारांची मागणी आहे ना, तर देवेंद्र फडणवीसांचे मंत्रिमंडळातले 4 लोक जाऊन मनोज जरांगे पाटलाला शब्द देतात की 24 डिसेंबरपर्यंत आम्ही आरक्षणाचा विषय संपू. आज 20 डिसेंबर आहे. त्यांनी काय केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी सांगावं. मुख्यमंत्र्यांनी कशी टोलवाटोली केली, आरक्षणावर काय ठोस कार्यक्रम घेतला हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. का फक्त मराठा आणि ओबीसी हा वाद लावायचा आहे? म्हणजे एकीकडं यांच्या सरकारमधले एक ओबीसी मंत्री जाऊन मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत, त्यांच्या आरक्षणाला विरोध करतायत. मग देवेंद्र फडणवीसांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळाच्या भूमिकेला पाठिंबा आहे का? नसेल तर त्यांची मंत्रिमंडळातून त्यांनी हकालपट्टी का नाही केली? त्यांचा मंत्र्यांनी छगन भुजबळांनी जे त्यांना आरक्षणाच्या विषयी ओबीसीच्या हक्काच्या विषयी ज्या गोष्टी मांडायच्यात त्या त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत न मांडता जाहीर सभेवर जाऊन एखाद्या समाजासाठी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्यावर टीका करणं हे 40 वर्ष राजकारण करणाऱ्या आणि 75 वर्ष सामाजिक राजकीय जीवनात असणाऱ्या माणसाला 15 वर्ष 20 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला शोभतं का? त्यांना फुसकुनाची आहे ही महाराष्ट्राच्या आता जनतेला सगळं कळायला लागलंय. त्यामुळं मराठा समाजाला ह्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मराठा ओबीसी वाद निर्माण कसा होईल आणि त्यातनं आपली राजकीय पोळी कशी भागल हा देवेंद्र फडणवीसांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आम्ही भाजपासोबत गेलोय पण फुले शाहू आंबेडकर विचारसरणी पुरोगामी विचारसरणी सोडलं ना असंच अमोल मिटकरी म्हणतायत रेशीम बागेच्या. असं आहे की मी घरात डाका घातला पण मी काय खानदानी चोर नाही हे असा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही भाजपासोबत गेला आणि विचारसरणी सोडली नाही असं कसं होईल? मग द्या मुस्लिम समाजाला आरक्षण, मांडा.
आता अधिवेशन चालू आहे, मांडा ना मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं विधेयक आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण परत देऊन दाखवा. ज्या वेदांता फॉक्सकॉनबद्दल अजितदादाने भाषण केलं की हा वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पळून न्याला, तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आणा ना तुम्ही मग महाराष्ट्रात. तुम्ही गुजरातवाल्याला भेट नाही, तुम्ही तुमची विचारसरणी सोडली नसली तर ज्या गोष्टी तुम्ही मागं बोललात त्या गोष्टी तुम्ही करून दाखवा, आम्ही तुमचं स्वागत करायला येऊ. त्यामुळं ईडीनं कानाला धरून नेलेल्या लोकांनी असं बोलणं शोभत नाही. उत्तरेचं ठरलं तर मध्य आणि दक्षिणचं ठरलं. हां विधानसभाचं उत्तरेचं तुम्ही उमेदवार जाहीर केला आहे, तसंच मध्य आणि दक्षिणचं ठरलं असं तर सांगा. ते ठरल्यावर सांगू की तुम्हाला. तुमच्या बाजूला जे इच्छुक बसले त्यांचा काही विचार होईल का? नाही, होईल ना. ते त्यांचा विचार जयंत पाटील साहेब, पवार साहेब करतील की. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा होती. महानगरपालिकाची मुदत संपून ते 2 वर्ष असं आहे की ह्या सरकारच्या मध्ये हिंमत नाही आहे. हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्यायला जसं सरकार सत्तेवर आलंय तसं हे सरकार टाळाटाळ करतंय. त्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेचा मूड काय, म्हणून त्यांना ह्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. कदाचित ह्या निवडणुका ते लोकसभा आणि विधानसभा झाल्याशिवाय घेणार पण नाही, कारण ते जनतेच्या समोर जायला त्यांना काही नाहीच आहे, त्यामुळे ते टाळत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.